त्यामुळे जिथे ॲग्री स्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-केवायसी आपण करतोय, त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे। असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे। त्यापैकी मी सांगितलं 8,000 कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत, 11,000 कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो। त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो। राज्यामध्ये जी अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। नमस्कार। अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई 12 जिल्ह्यांमध्ये यादी जमा व तसेच नुकसान भरपाई सरसकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले? महाराष्ट्र 1,000 कोटी 43,52,281 हेक्टर जमिनीवर पिकाची लागवड झाली होती। यापैकी साधारणपणे 68,69,576 हेक्टर जमिनीवरील पिकाची नुकसान झालेले आहे। यातील काही जमिनी अशांत नुकसान आहे आणि मोठ्या प्रमाणातील जमिनीवर पूर्ण पिकाची नुकसान झालेले पाहायला मिळत आहे। अनेकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मुख्यतः 29 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेले आहे व 253 तालुक्यामध्ये आम्ही सरसकट समावेश केले आहे। यात 2,559 मंडळ आहेत। या मंडळाचे पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे 66 मिलीमीटर पाऊस पडण्याची अट आम्ही ठेवली नाही। जिथं पिकाचे नुकसान झाले आहे त्याला सगळ्या भागातील या समावेश द्यायची मदत निर्णय घेतला आहे। नेमक्या काय घोषणा? खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख स्वरूपात आर्थिक मदत, 3 लाख रुपये प्रति हेक्टर नाऱ्याच्या माध्यमातून देणार। अशा प्रकारे खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर एकूण 3.5 लाख रुपये मदत मिळणार। पूर्णपणे नष्ट झालेल्या झडपट झालेल्या घरांना नवीन घर बांधण्यासाठी मदत करणार आहे। पंतप्रधान आवास योजनेतील नवीन घर समजून त्यांना पूर्ण पैसे देऊन त्या घराची निर्मिती केली जाईल। डोंगरी भागातील घरांना 10,000 रुपये जास्ती देऊन त्यांना घरांना मदत दिली जाईल। जिथं अशांत घराची पडझड झाली आहे, झोपड्यांमध्ये झडपट झाली त्यांना मदत केली जाईल। गायीच्या गोठ्यासाठी वेगळी मदत करणार आहोत। दुकानदारीची नुकसान झाले आहे त्यांना 50,000 रुपयापर्यंत मदत दिली जाईल। ज्याचे दुभते जनावरांचे नुकसान झाले आहे त्यांना 37,500 प्रति जनावर मदत करण्यात येईल। ND मधील RFP मधील 3,000 जनावर मर्यादित काढून टाकण्यात आली आहे। जेवढे जनावर मृत्यू झाले असेल त्यांना प्रत्येक जनावराला राज्य सरकार नुकसान भरपाई देईल। खरडून गेल्या जमिनींना हा अंत महत्त्वाचा विषय आहे, कारण शेतकऱ्यांना माती आणावी लागेल, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करावी लागेल। म्हणूनच 47,000 रुपये रोख मदत केली जाईल। याशिवाय नरेच्या माध्यमातून 3 लाख रुपये हेक्टर देण्यात येतील। म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना जवळपास 3.5 लाख रुपये देण्यात येईल हेक्टरी। नेमकी कोणत्या जिल्ह्यात किती मदत मिळेल, कोणत्या जिल्ह्यात किती मदत मिळेल याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाली मुद्दे मांडले आहे। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 50% अधिक नुकसान झालेले आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि या 2 जिल्ह्यात 75% अधिक नुकसान झाले आहे। लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 ते 100% नुकसान झालेले आहे। त्यामुळे जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल। जिथे जेवढी नुकसान झालेल त्याप्रमाणेच मदत मिळेल। इतक्या वाईट काळातही आकड्याची चालन कसं सुचू शकतं? खरी वाढीव मदत केवळ 6,500 कोटी रुपये आहे। 31,628 कोटी रुपयांमध्ये बाकी सर्व जुन्या योजनेची बेरीज आहे। सरकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हप्ती पॅकेज नवे भोपळा दिला आहे, असा आरोप किसान सभेचे नेतृत्व अजित नवले यांनी केला आहे। अजित नवले म्हणले, अतिवृष्ट शेतकऱ्यांना शेती मंजुरीसाठी राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केले त्यात कर्जमाफीची घोषणा करण्यात आली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती राज्यामुळे मोठी नाराजी पसरली आहे। शेतकऱ्यांना कर्ज काढून बियाणे, खत आणि वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या, त्यातून पीक उभा केली होती ती पीक माती मोल झाली आहे। आता रोजगार हिमाची
तरुणदी या आधीचीच बजेटमध्ये झाली तरुणदी आहे, त्यासाठी सरकारला नव्या 1 रुपयाची खर्च नाही, ही गोष्ट या पॅकेजचा भाग आहे. आणि जाणून घ्याव्या आम्ही नव्यांना काय देत आहोत, असं राज्य सरकारने चालखिली पाठवून आहेत. NDRFने दिलेली मदतीची आधीच मंजूर झाली आहे. तो पॅकेज नवा भाग नाहीच, असं नवले यांनी नमूद केलं आहे. धन्यवाद.